मॉन्सून इज अ सीझन ऑफ लव, फ्रेशनेस अँड न्यू बिगिनिंग. जेव्हा या सीझनचा आनंद डबल होतो तेव्हा आपण या सीझनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स अवॉइड करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला मॉन्सून रिलेटेड 15 हॅक्स शेअर करणार आहे जे तुम्हाला खूप कामात येणार आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर पावसाळ्यामुळे आपलं जे वॉशरूम असतं, बाथरूम असतं ते लवकर सुकत नाही, ओलं ओलं राहतं. त्यामुळे एक वेगळीच स्मेल येत असते बाथरूममध्ये. तर त्या बाथरूमची स्मेल घालवण्यासाठी तुम्ही थोडंसं कापसामध्ये जर तुमचं कम्फर्ट लिक्विड असतं, जसं मी इथे सॉफ्ट टचचं कम्फर्टचं जे फॅब्रिक कंडिशनर तुम्ही कुठलं पण बाजारात जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही निवडू शकता. आणि हे जे आहे हे असं सोल्युशन बनवून तुम्ही बाथरूममध्ये कुठल्याही एका कॉर्नरमध्ये ठेवलं तर छान असा फ्रॅग्रन्स तुमच्या बाथरूममध्ये दरवळत असतो आणि एक छान फ्रेशनेस फील होत असते घरामध्ये. पावसाळ्यामध्ये ना प्रॉपरली ऊन नसल्यामुळे कपडे व्यवस्थित सुकल्या जात नाही, थोडेसे ओलसरच कपडे लागतात. त्यामुळे त्या ज्या कपड्यांचा आहे तो असा वेगळा स्मेल येत असतो. त्यामुळे नेहमी पावसाळ्यामध्ये जे आपलं कम्फर्ट असतं ते यूज करणं खूप गरजेचं आहे. कुठलं पण फॅब्रिक सॉफ्टनर तुम्ही यूज करू शकता, असं काही नाही की कम्फर्टच यूज करायला पाहिजे. मी इथे सॉफ्ट टचचं यूज करते, मी प्रत्येक वेळेस चेंज करत असते. तर पावसाळ्यामध्ये स्पेशली कुठलं पण फॅब्रिक सॉफ्टनर यूज करणं खूप गरजेचं असतं. ती जी एक स्मेल जी कपड्यांमधून येत असते ती अवॉइड करण्यासाठी. पावसाळ्यामध्ये कपडे न सुकण्याचा एक मोठा आपल्याला प्रॉब्लेम असतो. अशा वेळेस कपड्यांचं जे स्टँड येत असतं त्यांचा तुम्ही वापर करू शकता. माझ्याकडे ना अशा पेपर बॅग खूप पडलेल्या असतात आणि याचा जो मेन वापर आहे तो खरा पावसाळ्यात होतो. तर ही जी पेपर बॅग आहे याचा खूप छान असा वापर तुम्हाला मी सांगणार आहे. याला मी 2 पार्टमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि या पेपर बॅगचा जो वापर आहे तो आपण डस्टबिन मध्ये यूज करणार आहे. तर डस्टबिनमध्ये जी गार्बेज बॅग आहे ते टाकण्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्ही ही पेपर बॅग टाका आणि त्यानंतर तुमची डस्टबिन बॅग टाका. त्यामुळे काय होईल ना, जे काही मॉइश्चर राहील त्या डस्टबिनमध्ये ते पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि डस्टबिनमधून जो येणारा दुर्गंध आहे तो सुद्धा, जो वास आहे तो येणार नाही. आणि अजून एक टीप, गार्बेज बॅग टाकल्यानंतर जर आपण काही टाकलं तर ती गार्बेज बॅग घसरते. तर साईडला असा चिमटा लावून घेतला त्या हँडलला तर गार्बेज बॅग घसरणार नाही. पावसाळ्यामध्ये ना लाईट पण खूप जात असते. तर अशा वेळेस ना मी कॅन्डल्स आहे पावसाळा सुरू होण्याच्याच आधी आणून ठेवलेले. तर या प्रकारचे कॅन्डल्स माझ्याकडे ऑलरेडी होते. तुम्ही वेगळ्या प्रकारचे जे मोठ्या साईजचे जे कॅन्डल्स येतात मी फोटोमध्ये दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीची पण कॅन्डल घेऊ शकता. आणि अशा ठिकाणी ठेवते की मला लगेच सापडायला पाहिजे. आणि इवन जे चार्जिंग लाईट्स असतात त्यालासुद्धा मी चार्ज करून ठेवत असते, म्हणजे लाईट गेली की टेन्शन नको. पावसाळ्यामध्ये ना हात पुसायचे रुमाल पण असतात ना ते खूप लवकर ओले होतात. तर पावसाळ्यामुळे मध्ये ना अशा प्रकारचे रुमाल यूज करा, कॉटनचे स्पेशली रुमाल यूज करा, कारण त्यांना धुणं पण इझी जातं आणि ते लवकर सुकतात. आणि जे रुमाल आहे ते रोज चेंज करायला हवे, कारण ओल्या रुमालावरती ना लवकर बॅक्टेरिया क्रिएट होतात. तुम्ही जेव्हा कधी पण बाजारातून कांदे, आलू, लसूण जेव्हा खरेदी करून आणता, मेक शुअर की ते जे आहेत त्या जी टोपली असते तुमची कांदे आलू ठेवण्याची त्याच्यामध्ये नवीन न्यूजपेपर टाका, कारण न्यूजपेपर खूप जास्त पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं आणि त्यामुळे काय होतं की तुमचे आलू कांदे आहे ते लवकर खराब होत नाही. आणि त्यानंतर जे लक्षात ठेवा की जे कांदे असतात कांद्याच्या वरची जी साल असते ती काढून ठेवा. त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे कांदे आहेत ते जास्त दीर्घकाळ टिकतात. आणि ते जे सुकलेले छिलके आहेत ना त्यांचा वापर तुम्ही ॲज अ फर्टिलायझर करू शकता. मी पाण्यामध्ये जे कांद्याचे छिलके आहेत त्यांना स्टोअर करत असते आणि ते जे पाणी आहे ते मी झाडांना देत असते. ॲज अ फर्टिलायझर तुम्ही याचा वापर करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे वाचलेले पेपर आहेत त्यांचा रोल बनवून तुम्ही ते जे रोल आहे त्या आलू कांद्याच्या याच्यामध्ये ठेवू शकता टोपलीमध्ये. त्याने काय होतं ना की जितकं पण जे पाणी आहे ते
हे रोल ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं आणि तुमचे कांदे आलू जास्त दीर्घकाळ टिकतात. पावसाळ्यामध्ये काय होतं ना, घरामधून एक नमीशी अशी स्मेल येत असते. तर मी अशा वेळेस काय करत असते की माझ्याकडे ना एक सेंटेड कॅन्डल आहे ज्याच्यातून असं छान मस्त सुगंध येत असतो. तर दर 2 दिवसांनी मी ही जी कॅन्डल आहे ही ठेवत असते, जाळून ठेवत असते. त्यामुळे जो स्मेल असतो घरातला तो चालला जातो आणि एक छान असा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या टाईपचे डिफ्युजरसुद्धा येतात, त्यांचासुद्धा तुम्ही पावसाळ्यात वापर करू शकता. तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन असतं आपलं मसाले खराब होण्याचं, कारण त्यामध्ये मॉइश्चर किडे होत असतात. तर त्याचं सोल्युशन जे आहे ते आपल्या घरीच आहे. तर तेजपत्ता आणि जी लाल मिरची झाली, त्यांना तुम्ही बेसन झालं, तुमचं तांदूळ झालं, त्यानंतर तुमचं रवा झालं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डाळ झालं, ह्या सगळ्या जे आहेत यामध्ये तुम्ही तुमचं 2-3 तेजपत्ता जर टाकून ठेवले तर ते खराब होत नाही, त्याला मॉइश्चर चढत नाही आणि त्यामध्ये किडेसुद्धा होत नाही. आणि त्यानंतर दुसरी टीप जी आहे, जे मसाले तुम्ही हळद झालं, तिखट झालं, यांच्यामध्ये पावसाळ्यात जास्त मॉइश्चर होते, त्यामुळे हे तुम्ही कमी प्रमाणात खरेदी करा. मान्सून सीझनमध्ये ना डास होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुठेतरी पाणी साचलेलं आहे. जर तुमच्या कूलरमध्ये पाणी साचलेलं असेल तर ते लगेच ड्राय करा, कारण जर ते पाणी कूलरमध्ये तसंच राहिलं तर डास होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतं. त्यानंतर कूलर जे तुम्ही जर वापरत असाल मान्सूनमध्ये तर ड्राय कूलर वापरा, म्हणजे पाणी न वापरता कूलरचा वापर करा. कारण तुम्ही पाणी असलेलं कूलरचा वापर कराल तर ते घरातलं जे वातावरण आहे ते दमट होईल. आणि त्यामुळे दुसरी टीप अशी आहे की कूलर जर तुम्ही वापरत नसाल तर कूलरला कवर करून ठेवा, कारण आता जो कूलर आहे तो आपण नेक्स्ट सीझनमध्ये वापरणार आहोत, तर त्यामुळे त्यावरती धूळ बसू शकते. पावसाळ्यामध्ये काय होतं ना की पावसाचं जे पाणी आहे ते आपल्या बाल्कनीमध्ये घुसतं आणि त्यामुळे आपली बाल्कनी खराब होते आणि मग ते जे बाल्कनी आहे ते साफ करणं खूप कठीण जातं. तर त्यामुळे ना नेहमी तुमचे झाडं असतात त्यांच्या खाली स्टँड ठेवा, त्यामुळे काय होईल, तुमचं बाल्कनी जे आहे ते साफ करणं तुम्हाला इझी जाईल आणि एवढे हेवी जे प्लांट्स आहेत ते तुम्हाला उचलायची गरज पडणार नाही आणि वेळोवेळी जे आहे ते तुमची बाल्कनी साफ राहील. तर पावसाळ्यामध्ये काय होतं ना, एक नमीशी आपल्या घरामध्ये तयार होत असते आणि एक वेगळी स्मेल येत असते घरामध्ये. तर त्यामुळे जेव्हा पण पाऊस येत नसेल तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्या खिडक्या दरवाजे खोलून ठेवा, म्हणजे काय होईल ना की जे एअर व्हेंटिलेशन आहे ते प्रॉपर होईल घरामध्ये आणि जी काही ती स्मेल येत आहे ती वेगळी असं दमट जे तुमचं घर होऊन जातं ते सुद्धा दूर होण्यात मदत होईल. तर पावसाळ्यामध्ये ना ह्युमिडिटीमुळे ना आपले जे वार्डरोब असतं कपड्यांमध्ये ना एक वेगळीच स्मेल येत असतं आणि ते कपडे जे आहे त्यामध्ये मॉइश्चर लवकर क्रिएट होत असतं. अशा वेळेस ना तुम्ही नॅपथलिन्स जे बॉल्स असतात डांबराच्या गोळ्या त्यांचा वापर करू शकता. तर डांबराच्या गोळ्या डायरेक्ट आपण ठेवायच्या नाही, कारण कपड्यांना त्यामुळे डाग लागू शकतो. तर अशा वेळेस टिश्यू पेपरमध्ये आपल्याला फोल्ड करून डांबराच्या गोळ्या ठेवायच्या आहे, त्यामुळे जे तुमचे कपडे आहेत त्यांच्यामधून वास पण चांगला येईल आणि जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब करण्याचं सुद्धा हे काम करत असतं. तर पावसाचं पाणी घरात नको यायला यासाठी मी एंट्रन्सला एक बकेट ठेवते आणि त्यामध्ये छत्री ठेवत असते, म्हणजे कोणी बाहेरून आलं तर ते छत्रीचं पाणी घरात नको यायला. तर पावसाळ्यामध्ये ना ओले पाय घरात नको यायला यासाठी मेक शुअर की तुमच्या बाथरूमच्या समोर, तुमच्या वॉश बेसिनच्या समोर, तुमच्या बाल्कनीच्या बाहेर, त्यानंतर तुमच्या किचनमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी होऊ शकतं आणि ओले पाय घरात येऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही एक मॅट टाका. जसं मी माझ्या बाल्कनीच्या बाहेर मॅट टाकलेली आहे, कारण बरंचसं आता पावसाचं पाणी बाल्कनीमध्ये येतं, त्यामुळे बाल्कनीतलं जे ओलं पाणी आहे ते घरात नको यायला, त्यामुळे मी बाल्कनीमध्ये सुद्धा एक मॅट टाकून घेतलेली आहे.
तर मान्सून जातो आणि दुसरा सीझन येतो। प्रत्येक सीझनचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, काही फायदे असतात तर काही नुकसान, पण आपण हळूहळू शिकतो ॲडजस्ट करायला। जसं आपलं लाईफ असतं त्याचप्रमाणे आपले सीझनसुद्धा असतात। तर तुम्ही पण मस्तपैकी चहा भजे बनवा आणि या सीझनचा आनंद घ्या। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर अँड बाय बाय।